नमस्कार. मी अध्यक्ष लायन प्राध्यापक सागर सर्वोत्तम कुलकर्णी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो मनापासून मनापर्यंतच्या नव्या कोऱ्या करकरीत भागामध्ये. आज आपल्याला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत रयत शिक्षण संस्थेचे निवृत्त प्राध्यापक आणि लायन्स क्लब ऑफ शिर्डी साईचे माजी अध्यक्ष लायन प्राध्यापक रघुनाथ गोंदकर सर. सर नमस्कार. नमस्कार. सर आपण प्रश्नांना सुरुवात करू. काही हरकत नाही. सर सगळ्यात पहिले आम्हाला तुमचा जन्म कुठे झाला आणि तुमचं बालपण कसं होतं याविषयी जाणून घ्यायला आवडेल. ही सुरुवात करण्या अगोदर मी आयोजकाचे आणि संयोजकाचे दोघांचे आभार मानतो. ओके सर, थँक्यू. आणि तुम्ही जे प्लॅटफॉर्म आम्हाला दिलेला आहे त्याबद्दल तुमचं धन्यवाद. थँक्यू सर. आता बालपण जर माझा जन्म 1955 साली शिर्डीजवळ एक गाव आहे साकोरी, बरं, तिथे मामाच्या गावी झालेला आहे. माझं बालपण पूर्ण शिर्डीमध्ये गेलेलं आहे. आणि बालपण माझा जो जन्म झाला तो एका अतिसामान्य शिक्षणाचा वारसा नसलेल्या गरीब शेतकरी कुटुंबात झालेला आहे. बरं. त्यावेळची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती ही जेमतेम अशीच होती. आणि त्यामुळं जे बालपणाचा जो कालावधी आहे तो खडतरच गेलेला आहे. बालपणामध्ये माझ्या आयुष्यावरती एका सामान्य स्त्रीचा फार मोठा इम्पॅक्ट झालेला आहे. ती म्हणजे माझी आजी. बरं. माझी आजी अशिक्षितच होती, परंतु तिच्याकडे फार मोठं व्यक्तिमत्व होतं. त्यावेळेस आम्हाला ते समजत नव्हतं. खरं आहे. नंतर ते आम्ही मॅच्युअर झाल्यानंतर हळूहळू ते उलगडत गेलं. आमची आजीचं माहेरही शिर्डीच होतं. त्या जगतापकाठच्या होत्या आणि त्या आमच्या आजोबां गोंदकर. परंतु तिच्या दुर्दैवानं काय झालं की लग्न झाल्यानंतर 5-6 वर्षातच आमचे आजोबा साप चावून वारले. आणि पदरी 3 मुलं तिच्या. त्या 3 मुलांना कसं वाढवायचं, त्यांचं लाईफ कसं घडवायचं यामध्ये ती कायम काळजीत असायची. आणि एकत्र कुटुंबामध्ये असल्यामुळं तिच्या व्यक्तिमत्वावरती फार मोठा परिणाम झाला. तिचं व्यक्तिमत्व फार विकसित होऊ शकलं नाही आणि कायम दबावामध्ये ती राहिली गेली. तिच्या सानिध्यात मी असल्यामुळं तिचं लाईफ मला जवळून कळाल्यामुळं तिच्या व्यक्तिमत्वाचा माझ्यावर फार परिणाम. मी माझ्या आईवडिलांकडे जास्त काळ राहिलो नाही, पण आजीच्या कुशीत दररोज रात्री मी झोपणार. आजी आमची कडक स्वभावाची, एकदम शिस्तबद्ध. त्यानंतर ती काम करण्याची तिची जी पद्धत होती, कष्ट करण्याची तिची तयारी होती आणि पुढचं व्हिजन तिला होतं. पण त्यावेळेस आम्हाला यातलं काहीच कळत नव्हतं. आणि हळूहळू जसं आम्ही शाळेत जायला लागलो त्यावेळेसच ते कळायला सुरुवात झाली की माझी शिक्षण हे शालेय शिक्षण म्हणजे प्राथमिक शिक्षण हे जीवन शिक्षण विद्या मंदिर शिर्डी येथे झालं आहे. नावाप्रमाणे जीवन शिक्षण विद्या मंदिर, त्याच प्रकारे तिथं शिक्षण झालेलं आहे. खरं. आणि ते शिक्षण इतकं चांगलं झालेलं आहे. त्या काळात जे गुरुजी होते आम्हाला, त्यांचं नाव रोहम गुरुजी. हे त्यांच्यावरती आज ही पुस्तिका काढलेली आहे. ही पुस्तिका रोहम गुरुजीवरती काढलेली आहे. या गुरुजींनी शिर्डीच्या 3 पिढ्या शिकवलेल्या आहे. साधारण ते 1930 साली शिर्डीमध्ये किंवा गुरुजी या पदावरती आले आणि 1995 साली ते निवृत्त झाले. असा तो पिरियड असावा असं मला वाटतं. निश्चित मला सांगता येत नाही. परंतु त्यांनी माझ्या वडिलांना शिकवलेलं आहे. माझे वडील फारसे शिकले नाही, त्यांनी मला शिकवलं. माझ्या मुलांचाही शिक्षणात त्यांनी सहभाग घेतलेला आहे. अशा 3 पिढ्या त्यांनी शिकवल्या. आणि शिर्डीमध्ये असं एकही पालक नसेल की त्यांना रोहम गुरुजी माहीत नाही, ओळखत नाही. बरोबर. आणि त्यांची पर्सनॅलिटी इतके सुंदर शिकवायचे
आणि त्यांचा संवाद इतका छान असायचा त्या मुलांच्या बरोबर की एकदा गृहमगुरुजीच्या क्लासमध्ये बसलं की 3-4 तास कुणाला काहीही सुचणार नाही. वेळ कसा जातो हे काही कळायचं नाही. इतके सुंदर तल्लीन होऊन मुलं शिकायचे. आणि त्यांचा पेहराव म्हणजे कंप्लीट असा शर्ट, व्हाईट शर्ट, वरती टोपी आणि धोतर स्पॉटलेस असायचे. नीटनेटका स्वभाव आणि बहुआयामी व्यक्तिमत्व असं होतं ते. आणि त्यांनी ह्या शिर्डीतले प्रत्येक मुलाला शिकवलेलं आहे. मला त्यांचा सार्थ अभिमान, मी त्यांचा विद्यार्थी आहे. त्यांचा परिणाम माझ्या व्यक्तिमत्वावर किती सर्वसमावेशक ते व्यक्तिमत्व होतं. त्या काळात आम्ही 7वीला असताना व्हर्नॅक्युलर फायनलची एक्झामिनेशन आम्हाला द्यावी लागायची त्या काळामध्ये. मग गुरुजी काय करायचे आम्हाला, तर गुरुजी आम्हाला इथून सगळ्या वर्गाला साधारण 50-1 मुलं असतील त्या वर्गात, सगळ्या मुलांना घेऊन राहत्याला पायी आमच्याबरोबर तिथं सेंटर असायचं. मग आमची मुक्कामाची सोय उपासनी महाराजाच्या मंदिरामध्ये. तिथं आम्ही साधारण 2 दिवसाचं ती परीक्षा असायची, तर 2 दिवस मुक्कामाला असायचे. गुरुजी त्यावेळेस तिथे शिकवायचे आणि दुसऱ्या दिवशी परत साखरवरून राहत्याला चालत परीक्षेला सेंटरला जायचं, परीक्षा घेत. यामध्ये गरीब श्रीमंत, मुलगा मुलगी असा कुठलाही भेदभाव नव्हता, सगळे इक्वल. इथे इक्वॅलिटी मला कळाली काय आहे. खरं. आणि नंतर परीक्षा झाल्यानंतर परत पायी आपलं इथे यायचं. त्या काळात मी व्हर्नॅक्युलर पास झालेलो होतो. 2nd क्लासमध्ये मी पास झालेलो होतो. तसा मी बरं का ऑर्डिनरी नाही आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी पण नाही. माझं व्यक्तिमत्व असं आहे. आणि त्या फायनल झाल्यानंतर माझं ते प्राथमिक शिक्षण, त्या प्राथमिक शिक्षणाच्या काळात बऱ्याचशा म्हणजे आता परिस्थितीने कमी जास्त असलेल्या, त्यामुळं दुसऱ्याच्या श्रीमंत मुलांचा आम्हाला नेहमी हेवा वाटायचा. आपलं कुटुंब गरीब आहे असं ते काय, पण ते ठसत जायचं मनावरती आणि त्याचा इम्पॅक्ट पण होतो. असं म्हटलं जातं बघा, व्यक्तिमत्व विकास ही एक निरंतर प्रोसेस, प्रक्रिया आहे. खरं. यामध्ये प्रत्येक स्टेजमध्ये तो मनुष्य किंवा ती व्यक्ती हळूहळू प्रगल्भ होत जाते, घडत जाते. एक चांगलं सुभाषित आहे बघा आपल्या मराठीमध्ये, सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो. पुढे आता आठवत नाही मला, पण ते एक वाक्य आहे. याचा उपयोग कसा होतो बघा, सुसंगती म्हणजे चांगल्या लोकांची संगत घडो आणि सृजन वाक्य कानी पडो म्हणजे चांगल्या पद्धतीने, अशा पद्धतीचं ते समाजामधून आपल्यापर्यंत आलं तरच व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो. व्यक्तिमत्व विकासामध्ये त्या मुलाच्या किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबाचा सहभाग असतो, शिक्षकांचा सहभाग असतो, मित्रांचा सहभाग होतो, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती याचाही परिणाम त्याच्यावरती होत असतो. तर ह्या सगळ्यांचा परिणाम माझ्या व्यक्तिमत्व जसं सगळ्यांचं झालं तसं माझंही झालं, त्यात काही बदल नाही असा. पण शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आता आमच्या आजीचं व्हिजन बघा, मला माध्यमिक शाळेत जायचं आहे, तर आमच्या आजीने तिथं मला सांगितलं की तुझं शिर्डीत शिक्षण होणार नाही, तुला तिसगावला जावं लागणं, पाथर्डी तालुक्यात. म्हणजे का, तर तिथं माझे चुलत भाऊ आहे मुख्याध्यापक, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुझं शिक्षण चांगलं म्हणून आम्हाला तिकडे पाठवलं. तिथे होती बोर्डिंग. बघा आयुष्यामध्ये काय काय घटना घडतात, तिथं बोर्डिंग होतं. आणि इथे सर्वसाधारण जेवणाची तर काही भ्रांत नव्हती आम्हाला, परंतु तिथे गेल्यानंतर बोर्डिंगचं आयुष्य मला कंठावं लागलं. ते फार खडतर होतं. मी बऱ्याच वेळेस एकटा कुठेतरी बसून रडायचो तिथे. बापरे. की मला हे सहन होणार नाही. खरं. परंतु ज्यावेळेस आपण त्या बोर्डिंगमध्ये जातो बाकीचे पण मुलं आहेत, मग त्यांना सहन होतं, मला का होत नाही, म्हणून मी ठाम राहिलो की काही होऊ देत मला. तिथं 1972चा दुष्काळ मी तिथं बघितलेला आहे की त्या ठिकाणी सुकडी मी प्रथम अनुभवलेली आहे. लाल ज्वारी, हायब्रिड ज्वारी ती मी प्रथम तिथं अनुभवलेली आहे. पण माझ्या आयुष्यात त्या बोर्डिंगच्या लाईफनेही खूप परिणाम केलेला आहे.
तिथे काय होतं, सगळे जाती धर्माचे विद्यार्थी तिथे राहतात, गरीब असतात, श्रीमंत विद्यार्थी अजिबात नसतो तिथे, आणि सगळ्या धर्माचे विद्यार्थी तिथे असतात. त्यामुळे सहजीवनाचा परिणाम होतो आणि तो माझ्यावर झाला. त्याच वेळेस माझं सोशियल लाईफ तिथं सुरू झालेलं आहे माझ्या माध्यमिक शिक्षणात. कारण 2 वर्षानंतर मला तिथं बोर्डिंगमध्ये मॉनिटर करण्यात आलं. मॉनिटर करण्यात आल्यानंतर मला रिस्पॉन्सिबिलिटी आली. बरोबर आहे. आणि रिस्पॉन्सिबिलिटी आल्यानंतर मनुष्य जरा थोडासा मॅच्युअर्ड होण्याचा प्रयत्न होतो. त्यावेळेस स्टोअरच्या चाव्या माझ्याकडे असायच्या तिथल्या. किराणा बाहेरून यायचा, पण भाजीपाला खरेदी करणं हे सगळं माझ्याकडे असायचं. मग त्या भाजीपाला खरेदी करायची, ती वाहून ती शाळेत आणायचंय. मग त्यासाठी मित्र पण लागतात, मग मित्र जोडावे लागतात. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा काही वेळेस काय होतं, एखादा मुलगा आजारी पडतो, मग त्याचे औषध पाणी करणं, या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आल्या. आणि त्यामुळे माझ्या व्यक्तिमत्वामध्ये सोशियल लाईफ तिथे आलेलं आहे. म्हणून मी जरी बोर्डिंग गेलो, मी जरी रडलो असेल त्या ठिकाणी, परंतु माझ्या आयुष्यावर त्याचा चांगला परिणाम झाला. माध्यमिक शिक्षणामध्ये चांगले मित्र मिळाले, अजूनही आहेत ते माझे, आणि चांगले शिक्षक मिळाले. त्यामुळं मी घडलो. मी त्यावेळेस मॅट्रिक असायची. आता तुम्ही त्याला 12वी म्हणता. बरं. त्यावेळेस मॅट्रिकची परीक्षा असायची. जशी व्हर्नॅक्युलर 7वीला होते तशी माध्यमिकच्या एंडला मॅट्रिकची परीक्षा असेल. आणि मॅट्रिकच्या परीक्षेत आता मी सांगितलं मी तुम्हाला अगोदरच की ऑर्डिनरी नाही, एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाही असा विद्यार्थी असला. मग 11वीची परीक्षा दिल्यानंतर तो रिझल्टचा प्रश्न होता, कारण तिथं नापास के संपलं, एज्युकेशन संपलं, बरोबर आहे, असा तो प्रकार होता. मग मी सुट्टीला आलो इकडे, आणि रिझल्टचं डिक्लेअर होतं, तो डेट असते, आणि त्यावेळेस आमचा रिझल्ट वर्तमानपत्रात डिक्लेअर व्हायचा. ते नंबर्स यायचे, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास. मग त्या दिवशी आम्ही लवकर नेहमीप्रमाणे उत्साहानं आंघोळ करून एसटी स्टँडवरती, पण पेपर एसटी स्टँडवरच मिळायचा, बरोबर आहे. मग तो पेपर घेतला आणि सुरुवात मी थर्ड क्लास पासून बघायला सुरुवात केली. कारण माझं व्यक्तिमत्व तसं होतं. थर्ड क्लासमध्ये नाव नाही, नंबर नाही, सेकंड क्लासमध्ये नंबर नाही, म्हटलं आपण उडालो. मग एक जण म्हणाले फर्स्ट क्लासमध्ये तरी बघ, म्हणून मी ते बघितलं फर्स्ट क्लास, तर माझा नंबर तिथे होता. इतका आनंद झाला की मी माझ्या कुटुंबातला पहिला मॅट्रिक झालेला, तोही फर्स्ट क्लासने पास झालेला. मग घरी येऊन सांगितलं, सगळ्यांना आनंद झाला. असे ते माझं माध्यमिक शिक्षण वगैरे. आता मॅट्रिक पर्यंत तुम्ही समजा तिसगावला शिक्षण पूर्ण केलं. मग नंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी कुठं? महाविद्यालयीन शिक्षण माझं रयत शिक्षण संस्था कोपरगाव इथे झालं, SSGM कॉलेज कोपरगाव. तर मी फर्स्ट क्लासमध्ये सुटलो. शिर्डीमध्ये सगळ्यांना झालं, शिर्डी त्यावेळेस खेड होतं, सगळ्यांना माहिती, अरे हा मुलगा फर्स्ट क्लासमध्ये सुटला. त्यावेळेस तो वेगळा आनंद असतो. मग आम्ही मार्गदर्शन तर कोणाचंच नाही. मग याला विचार, त्याला कुठे ऍडमिशन घ्यायचं, तर तुला प्रत्येक जण, तुला फर्स्ट क्लास तू सायन्सला जा. मग आम्ही तेच केलं. खरं, सायन्स फॅकल्टीला ॲडमिशन घेतलं. पण PD सायन्सचा जो क्लास होता तिथं टोटल इंग्लिश मीडियम असल्यामुळं आमची काय डाळ शिजेना. बरं. मग झालं काय, खूप अभ्यास, माझं हे आहे की मी परस्यू करतो प्रत्येक गोष्टीचं, आणि खूप कष्ट घेऊन ते पूर्ण करतो. आणि त्यामध्ये मग मी खूप अभ्यास केला, आणि सेकंड क्लासमध्ये मी PD सायन्स पास झालो. त्यावेळेस मला PD सायन्समध्ये मॅथमॅटिक्सचा खूप त्रास व्हायचा. मला ते काही केलं ते जमत नव्हतं. म्हणून मी FYBSCला, त्यावेळेस FYBSC त्यानंतर मेडिकल ॲडमिशन व्हायच्या, मी बी ग्रुप घेतला. आणि तिथून पुढं मग मला काही त्रास झाला नाही, मग इंग्लिश मिडियमचाही त्रास झाला नाही. मी FYBSC सेकंड क्लासमध्ये पास झालो. त्यानंतर मी SY मध्ये ॲडमिशन घेतलं, आणि TY पर्यंत ॲडमिशन घेतलं. त्या एज्युकेशनमध्ये महाविद्यालयीन एज्युकेशन माझं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामध्ये मला कुटुंबाची परिस्थिती माझ्या मनावरती कायम घर करत राहायची. कुटुंबाची परिस्थिती आमची चांगली नव्हती, आणि त्याचा एक परिणाम व्हायचा. आणि
महाविद्यालयामध्ये माझ्यावरती 2 घटकांनी खूप चांगला परिणाम केलेला, की माझं आयुष्य ऑलवेज इन अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमध्ये, की त्यामध्ये एक प्राध्यापक विलास रणखांबे म्हणून सांगलीचे प्राध्यापक होते आणि आमचे प्रिन्सिपल SD पाटील तेही सांगलीचे होते. तर ते केअरिंग पर्सनॅलिटी म्हणून माझ्या आयुष्यात आले आणि काही अडचण आहे, तर परीक्षा फी भरायची पैसे नसतील तर सरांच्याकडे जायचं, सर अशी अडचण मी नंतर तुम्हाला देतो, काय हरकत नाही. कुठलीही अडचण आली तर सर माझे सॉल्व करायचे आणि काय रे कसं दररोज काय रे कसं काय व्यवस्थित आहे ना, काही अडचण नाही ना, अशा प्रकारचं ते मला विचारत असेल आणि माझी काळजी घेत. काय मला माहीत नाही काय ऋणानुबंध आहे. मला असं वाटतं की साईबाबाचं जे ब्लेसिंग आहे ते इथे कामाला येतात. बरोबर आहे. त्या व्यक्तीचं माझं, ते सांगलीचे मी शिर्डीचा, माझा काही संबंध नाही, काही नाही. फक्त ते टीचर म्हणून खूप चांगले होते आणि म्हणून काही अडचणी वगैरे आल्या किंवा प्रॉब्लेम आला तर सॉल्व्ह करायला आपण त्यांच्याकडे जातो. म्हणून ते इंटरॅक्शन व्हायच्या आणि टीचर आणि स्टुडंटचं इंटरॅक्शन कसं असावं हे तिथं मला कळालं. बरोबर आहे. आणि त्यांच्या पर्सनॅलिटीचा परिणाम माझ्यावरती झाला आणि माझी ॲम्बिशन अशी झाली की मला पण प्राध्यापक व्हायचा, असा तो कालावधी होता. खूप छानपैकी त्यांनी शिकवलं. मग समजा तुम्ही आता कोपरगावला होते शिकायला, मग त्यावेळेला म्हणजे शिर्डीवरून अपडाऊन करायचे की तिथेच राहायचे, कसं? मी FY पर्यंत तिथे राहिलो, कारण FYची परीक्षा आणि PD ची परीक्षा खूप अवघड असायची आणि पण SY आणि TY मी अपडाऊन केलं, कारण तिथून पुढे सेमिस्टर पद्धत त्यावेळेस सुरू झाली. मग सेमिस्टरचा थोडासा काठिण्यात पातळी कमी होती आणि थोडंसं सिलेबस एक मोजकंच होतं. त्याप्रमाणे मग मी SY TY अपडाऊन केलं आणि त्याच वेळेस घरी यायचो जायचो, त्यामुळे त्या परिस्थितीचा माझ्यावर परिणाम व्हायचा खूप. आणि मी TY BSc फर्स्ट क्लासमध्ये सुटलो. आता तेव्हा तर म्हणजे प्राध्यापक व्हायची इच्छा निर्माण झाली, पण मग तुम्हाला नोकरी कशी लागली? मग आता TY BSc नंतर माझ्या डोक्यात दुसराच विषय सुरू झाला की घरची परिस्थिती माझ्यावरती कायम इफेक्ट असायचा की नाही, आता आपण ग्रॅज्युएट झालो आणि आपण घरासाठी काहीतरी केलं पाहिजे. कायम कुटुंब, म्हणजे तिथून ग्रॅज्युएशन नंतर कायम कुटुंबाबद्दल विचार माझ्या डोक्यात की आपल्याला कुटुंब पुढे न्यायचं आहे, की जे आपल्या बाकी लोकांना करता नाही आलं ते मला करता आलं पाहिजे, हा माझ्या मनात विचार असायचा. म्हणून मी तिथेच एज्युकेशन थांबवणार. मी सांगून टाकलं की मला आता इथून शिकायचं नाही, काहीतरी शिर्डीत व्यवसाय करील आणि मी कुटुंबासाठी काम करील म्हणून. पण ते घरच्यांनी कोणी ऐकलं नाही आणि मी हे माझ्या टीचरला सांगितलं की मला सर थांबायचं आहे, मी कुठलं तरी लोन घेईल आणि वेगळा बिझनेस सुरू करेल. त्यांनी म्हणे मी तुला लोनही मिळवून देतो सगळे, पण माझं एक काम कर म्हणे. म्हटलं काय? ते म्हणे एक ॲप्लिकेशन फॉर्म मला तू लिहून दे MSc साठी. जर तुला ॲडमिशन मिळाली तर तू MSc ला जा, नाही मिळेल तर तू घरी राहा. हे 2 ऑप्शन ठेवले. आता मला फर्स्ट क्लास होता आणि ॲडमिशन तर फक्त युनिव्हर्सिटीमध्ये होत होते, दुसरं ऑप्शनच नाही काही. आपला कुठे नंबर लागणार आहे म्हणून मी आपलं ॲप्लिकेशन केलं आणि सरांकडे दिलं, सरांनीच पाठवलं ते. आणि योगायोगानं तिथं माझा नंबर लागला. आता नंबर लागल्यानंतर मी सरांना शब्द दिला की मी जाईल म्हणून. पण मी सरांच्या पुढं एक खंत व्यक्त केली, सर माझी सांपत्तिक परिस्थिती तशी नाही, आतापर्यंत मी अपडाऊन करून वगैरे कसं तरी आपलं चालवलेलं आहे, परंतु आता इथून पुढे. ते म्हणे तुला ज्यावेळी अडचण आहे ना त्यावेळेस मला फक्त पत्र टाकायचं, 8 दिवस अगोदर मी तुला मनी ऑर्डर करत जाईल. हे तुम्ही रणखांबे सरांविषयी सांगतायत. बरोबर. आणि त्याच वेळेस प्रिन्सिपल आमच्या येतोय ना SD पाटील, त्यांचाही माझा खूप चांगला संबंध आला होता. आणि ते मी MSc ला गेल्यानंतर त्या हेड ऑफ द डिपार्टमेंटला फोन करून चौकशी करायचे की आमचा विद्यार्थी कसा आहे. त्यांना माझा अभिमान होता की कसा अभ्यास करतो का, त्याचे रिझल्ट कसे आहेत हे ते चौकशी करायचे माझी. आता ते प्रिन्सिपल असल्यामुळे डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये नसायचे, पण फोनवरून ते हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे, अरे तुमच्या प्रिन्सिपलचा फोन आला होता, ते विचारत होते कसं काय. हे माझी 2 वर्ष चौकशी करत होते. बरं. एवढं त्यांचं म्हणजे माझ्याबद्दल कुठलं बॉन्डिंग होतं हे मला काही कळालेलं नाही. त्यानंतर मग MScच्या फायनलला मी आलो. त्यावेळेस त्याच्या अगोदर अपियर असताना
सरांनी एक फॉर्म आणला नोकरीचा, रयत शिक्षण संस्थेचा, आणि तो भरून दे मला म्हणून. मी दिला भरून त्यांच्याकडं, आणि त्यांनी ते पाठवलाही. माझा इकडे रिझल्टही लागला. साधारण ऑगस्ट 78 मध्ये माझा रिझल्ट लागला तो. आणि ऑगस्ट 78च्या अगोदरच मला इंटरव्ह्यू कॉल आला, आणि इंटरव्ह्यू देऊन ऑगस्टमध्येच झालं तो इंटरव्ह्यू. आणि त्यानंतर मग इंटरव्ह्यू सातारला होता. मी पुण्याच्या पलीकडे काही गेलेलो नव्हते. मग ते सातारा कुठं काय मला काय माहीत नव्हतं. आणि मग मी बसने गेलो सातारला, तिथे इंटरव्ह्यू दिला, आणि इंटरव्ह्यू दिल्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर 8 दिवसांनी मला पत्र आलं की यू आर सिलेक्टेड. आणि अशा प्रकारे मला ती आणि ऑर्डर ही कुठली तर SSGM कॉलेज कोपरगाव ज्युनियर कॉलेजची ऑर्डर होती पहिली सुरुवातीची. सिनियर कॉलेज होतं त्यावेळेस, पण ते नुकतंच शिफ्ट झालेलं होतं, त्यामुळे तिथं काही पोस्ट नव्हत्या. आणि ज्युनियर कॉलेजची एक पोस्ट निघाली आणि ती मला मिळाली. असं माझी सर एक जस्ट उत्सुकता म्हणून, तुम्हाला पहिला पगार किती होता? माझा पहिला पगार 500 रुपयाचा होता. बर. अगोदर माझं जी अपॉइंटमेंट जे 25 ऑगस्ट 1978 होतं, तो 5 दिवसाचा पगार निघाला. तो काहीतरी 50-60 रुपये तो निघाला पहिला पगार. आणि तो दुसरा पगार, माझं नशीब असं आहे बरं का, ज्यावेळेस माझं सुरू झालं हे, त्याच वेळेस भोळे आयोग लागला, आणि तो पगार त्यावेळेस वाढला. नाही तर सिनियर कॉलेजला 200 रुपयेच पगार होता त्यावेळेला. खरं आहे. आणि तो पगार वाढल्यामुळं पहिला जो महिन्याचा जे सर्व्हिस आहे तो 500 रुपये मला मिळाला. तसा मी नशीबवान आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. तुम्ही समजा आता SSGMला जॉईन केलं, पण मग आता प्राध्यापक होण्याची आवड एक असणं वेगळं, आणि त्याच्यामध्ये काय म्हणूया की डेव्हलप होत जाणं वेगळं. तुमचं प्राध्यापक म्हणजे किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये आल्यानंतर मग तुमची प्रगती पुढे कशी सुरू झाली? आता शिक्षण क्षेत्रात आल्यानंतर बरं का, शिक्षक जरी असला किंवा विद्यार्थी जरी असला, तर ही शुड बी ऑलवेज स्टुडंट. येस. जे मला विद्यार्थी काळात शिकता नाही आलं, ते मी माझ्या प्राध्यापकाच्या काळात शिकलो. बरोबर आहे. म्हणजे सब्जेक्ट म्हणजे एकदम डीपली कसा अंडरस्टँड झाला, तर तो मी शिकवताना मला झालेला आहे. बरोबर आहे, खरं आहे. तिथं मी फक्त परीक्षेसाठी तयारी करतो. इथे मात्र मुलांना शिकवण्यासाठी, की ते मुलांना आकलन झालं पाहिजे. तर त्या प्रकारे मग मला ते माझा 1978चा जो क्लास होता, तो त्यावेळेस मला 11वीचा क्लास मिळाला होता. आणि आपल्या इथले किशोर बोरावके आणि स्वाती बोरावके हे माझ्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी आहेत. बरोबर. आणि खूप छान बॅच, इतकी सुंदर होती, आणि त्या मुलांना क्युरियासिटी होती. आणि ते प्रत्येक क्लास झाले ना, तर त्या डिफिकल्टी सांगायला, किंवा आपल्याला असं वाटलं की आपण काहीतरी लॅक्युनी आहे, आपण आपलं हे सांगायला पाहिजे नव्हतं, राहिलं. तर ह्यामुळं मी प्रत्येक वेळेस अपडेट होत गेलो. आणि त्या विद्यार्थ्यांना, आणि त्यावेळेस संख्या कमी नव्हती, त्यावेळेस 120ची संख्या होती 1978ला. एका वर्गात मुलं जर चांगला शिकवत नसेल तर स्टेजवरती उभं पण राहू देत नव्हते. असे अनेक प्राध्यापक त्या काळात स्टेजवरून हाकलले गेले विद्यार्थ्याकडे. आणि तो मला भीती होतीच ती. आणि मला ते जमलं, कारण माझी मनापासून इच्छा होती की मला प्राध्यापक व्हायचं, म्हणून मला ते जमलं. आणि विद्यार्थ्यांनी पण मला ॲक्सेप्ट केलं. असा तो पिरियड होता. मग तुम्ही सुरुवात केली ज्युनियर कॉलेजपासून, पण मग सिनियरला कसे शिफ्ट झाले? मध्यंतरीच्या काळात काय झालं, मी 1978ला जॉईन झालो, आणि माझ्या पुढं प्रपोजल आलं 1980ला लग्नाचं. बरं. आणि तेही लग्न आमच्या महाविद्यालयातच एक क्लर्क म्हणून काम करणारी मुलगी होती, जी आज माझी धर्मपत्नी आहे. रजनी शेळके त्यावेळेस त्यांचं आडनाव होतं. आणि माझ्याजवळ प्रपोजल आलं, तर मी त्यांना सांगितलं की मी आत्ता जस्ट लागलो, मी परमनंट नाही, पण मला काही लग्न करता येणार नाही. तर मग त्यामध्ये SD पाटील प्रिन्सिपल जे होते, त्यांची ही मानस कन्या, त्यांच्या मित्राची मुलगी,
आणि त्यांचे मित्र दुर्दैवाने 77 साली वारले आणि त्यांना असं वाटलं की ही जबाबदारी माझी आहे आणि मग मला मुलगा शोधायचा तर माझ्या माहितीतलाच मुलगा असावा आणि तो मी होतो तिथे. त्याच वेळेस ज्युनियर कॉलेजचे अनेक प्राध्यापक होते, तेही अनमॅरिड होते, पण त्यांनी त्यांना विचारलं नाही कारण त्यांना माझ्याबद्दल माहिती होती. म्हणून त्यांनी मला मग मी त्यांना नाही म्हणून सांगितलं त्यावेळेस. म्हणजे काय कारण, मुलगी तुला आवडत नाही का? नाही म्हटलं तसं नाही आहे. मग म्हटलं मी आता परमनंट नाही, काय नाही, माझ्याजवळ पैसा नाही, माझी घरची परिस्थिती फार वाईट आहे, आताशी सुरुवात झाली तर लगेच मी परमनंट झाल्यानंतर करील लग्न, ती जबाबदारी माझी. त्यांनी स्पष्ट सांगितलं, तुझ्या नोकरीची जबाबदारी माझी, त्याच्यानंतर लग्नाची जबाबदारी माझी, तुला काय प्रॉब्लेम आहे आता? म्हटलं मला काही प्रॉब्लेम नाही, पण मला घरच्यांना विचारावं लागेल. म्हणून मी घरी विचारलं तर घरच्याकडनं नकार आला. अरे बापरे. कारण आपल्या शिर्डीतल्या हे जी मंडळी आहे ना ती शिकलेली नसल्यामुळं त्यांच्या डोक्यात अनेक विचार वेगवेगळे असायचे आणि त्यामुळे त्यांनी नकार दिला की बाबा यांचा आता 1 वर्ष नाही झालं मला तिथं, तर मी कसं काय त्यांच्याशी संधान साधू शकतो? असं तर होऊ शकत नाही. त्याच वेळेस माझ्याबरोबर माझा भाऊ पण 12वीला होता तिथे शिकायला. त्यांनी सांगितलं तसं नाहीये काही आणि तुम्ही असा विचार करू नका. पण काय त्यांची मिसअंडरस्टँडिंग असेल तर त्यांनी मग मला जरा बंडाचा झेंडा उभारावा लागला आणि मी सांगितलं नाही मला तीच मुलगी करायची. ती मुलगी पोस्ट ग्रॅज्युएट होती आणि चांगलं तिचं अकॅडमिक होतं आणि नोकरीला होती. माझी कौटुंबिक परिस्थिती वाईटच होती, त्यामुळं मी विचार केला की आपल्याही कुटुंबाला हातभार लागेल म्हणून मी त्या लग्नाला येस म्हटलं. पण घरच्यांच्या विरोधात मी ते लग्न केलं. परंतु ते लग्नामुळं झालं असं की आमचं संपूर्ण कुटुंब बदललं त्या एका व्यक्तीमुळं. म्हणतात ना बेटी पढाओ बेटी बचाओ बेटी पढाओ, त्या याच्यामुळं आमचं कुटुंब हे एकदम वेगळ्या वातावरणात वाढलं. आमचे भाऊ असतील, आमच्या वडिलांना पण त्याचं महत्त्व नंतर कळालं, आमच्या आजीला पण ते महत्त्व कळालं. तर त्या बाबतीत मी माझ्या मिसेसचा ऋणी आहे असं आहे. ते खूप चांगले आणि त्यामुळं घरातल्या वातावरणात बदल झाला. बरोबर. आणि त्याचा उपयोग आम्हाला सगळ्या. मग तुमचं सिनियरला सिलेक्शन मग लग्नानंतर झालं का? सिनियरचं काय होतं, अगोदर ज्युनियरला माझी अपॉइंटमेंट होती, परंतु रयत शिक्षण संस्थेमध्ये असं तत्वच होतं की जे ज्युनियरला आहेत त्यांना सिनियरला प्रमोट करायचं, जे क्वालिफाईड असतील त्याप्रमाणे असं होतं. मग माझा नंबर 4 वर्षांनी लागला. बरं. 6 वर्षांनी लागला. 84 साली आम्ही दरवर्षी ॲप्लिकेशन करायचो सिनियरसाठी, पण इंटरव्ह्यू कॉल येत नव्हते. मग 6व्या वर्षी तो इंटरव्ह्यू कॉल आला आणि मग आम्ही इंटरव्ह्यू गेलो. तर संस्थेची ती पद्धत होती त्याप्रमाणे मग आम्ही सिनियरला गेलो. असं ते सिलेक्शन. त्याच्यात मग प्रिन्सिपलचा पण मोठा वाटा आहे, कारण नाही म्हटलं त्यांची मानसकन्या मी माझी बायको आहे, तर त्याच्यात त्यांचा वाटा आहे आणि आमच्या सरांचा पण वाटा आहे, रणखांबे सरांचा. माझ्या जडणघडणीमध्ये प्राध्यापक विलास रणखांबे आणि SD पाटील या दोघांचा फार मोठा वाटा आहे आणि मी जो आज आहे तो त्यांच्यामुळे. खरं आहे सर. आता रयत शिक्षण संस्थेमध्ये नोकरी म्हणजे बदली असं एक समीकरण आहेच, ठीक आहे. तर मग तुमच्या पूर्ण कार्यकाळामध्ये तुमची कुठे कुठे बदली झाली? ते तर बदल्या तर आहेच आहे, पण रयत शिक्षण संस्थेमध्ये काम करणं हे खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. बरोबर आहे. आणि त्यात शिक्षक म्हणून तर फार मोठी ऑपॉर्च्युनिटी. शिक्षकांनी स्वतःचं सर्वस्व विद्यार्थ्यांना द्यावं आणि विद्यार्थ्यांना घडवावं. दिस इज अ नोबल जॉब. येस. हा कुणाच्याही आयुष्यात येत नाही. ज्यांच्या आयुष्यात येतं ते नशीबवान आहेत आणि त्यांनी त्या ऑपॉर्च्युनिटीचं सोनं करावं असं माझं मत आहे. कुठल्याही व्यक्तिमत्वाचा विकास हा शिक्षणातूनच जास्त तयार होतो. त्यामुळं
विद्यार्थ्यांच्या बालमना म्हणजे प्राथमिक शिक्षणापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत बालमनापासून त्यांची पाठी कोरी असते. शिक्षकांचं काम कसं असतं, त्यांनी त्याच्यावरती सुंदर रेखाटन करायचं का गिचमिट काय करायचं हे शिक्षकावर आलो असतं. बरोबर आहे. चांगला शिक्षक हे सुंदर रेखाटन करत असतो आणि त्या व्यक्तिमत्वाचा विकास घडत असतो. खरं हे मला रयत शिक्षण संस्थेमध्ये हे कळालं. आणि रयत शिक्षण संस्था इतकी चांगली संस्था की महाराष्ट्रात त्याच्यासारखी दुसरी संस्था नाही. एकदम फॅमिली टाईप सगळ्या गोष्टी चालतात. स्टुडंट रिलेशन तर मी माझ्या शिक्षकांकडून शिकलो तोच मी तिथे अप्लाय केला. अनेक विद्यार्थ्यांच्या एक्झाम फी ती मला त्यावेळची जाणीव होती, ती मी भरलेली आहे. बापरे. आणि त्या मी घेतलेल्या नाही परत. आणि असे कुटुंब पण आहे, काही विद्यार्थिनी पण आहे की त्यांचं एज्युकेशन पण मी केलेलं आहे. आजही मला वाटतं प्रत्येक वेळेस की आपण हे केलं पाहिजे. आणि मला लायन्स क्लबलाही हे सांगायचं आहे की आपल्या लायन्स क्लबनी किंवा दुसऱ्याने प्रत्येकाने एक कुठेतरी शिक्षणासाठी एक स्टुडंट किंवा गर्ल स्टुडंट अडॉप्ट करायला किती खर्च येणार आहे? नाही, बरोबर आहे. 4-5 हजार रुपयापर्यंत खर्च येणार आहे, तो आपण पेलू शकतो. खरं. तर ती माझी इच्छा आहे. तर माझं एक ही सजेशन आहे तुम्हाला की तुम्ही हे करायला काही हरकत नाही. नक्कीच सर, नक्कीच. आणि रयत शिक्षण संस्थेमध्ये काम केल्यामुळे मला कर्मवीर भाऊराव कळाले. हो. काय केलं त्या माणसाने विद्यार्थ्यांसाठी की त्याने संपूर्ण आयुष्य विद्यार्थ्यांसाठी खर्च केलेला आहे. बरोबर आहे. आणि दीन दलित दुबळे कोणीही असो, कोणत्याही धर्माचे असो, त्यांना सगळ्यांना शिक्षण दिलं. त्याचा इम्पॅक्ट एवढा मोठा होतो की तिथं काम करणाऱ्या शिक्षकांना रयत शिक्षण संस्थेमध्ये काम करत असल्यामुळं ती जबाबदारी आहे. आणि त्याप्रमाणे तो काम करतो. मला त्या संस्थेचा खूप अभिमान आहे. खरं. आणि मला खूप आवडतं शिक्षक म्हणून. मला खूप आवडलं ते कॉलेजही आवडलं, तिथलं एन्व्हायरमेंट आवडलं. नाही, पण मग संस्थेमुळे तुम्हाला महाराष्ट्रात कुठे कुठे फिरावं लागलं? आता प्रमोशन मला मिळालं 84ला. तर मला सांगलीला जावं लागलं. विटा तालुका आहे तिथं, सांगलीला जावं लागलं. तिथेही मला खूप प्रेम मिळालं तिथल्या ग्रामस्थांकडनं आणि विद्यार्थ्यांच्याकडनं. तिथे बघा सांगली मध्ये द्राक्षाचे मळे आहेत तासगावला. द्राक्ष सुरू झाली का ते प्रत्येक विद्यार्थी दर रविवारी आम्हाला घेऊन जायचे. अरे बापरे. तिथं जायचं, सर आमच्याकडे आज द्राक्ष याला भेट द्यायचं, द्राक्ष खा, घरी घेऊन जा. अशा एवढं जवळीक, जेवायला या, एवढी जवळीक असायची विद्यार्थ्यांची. कारण आपणच विद्यार्थी प्रिय असायचं. विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी, परीक्षा, धमक याच्यात सगळं इन्व्हॉल्व्ह झालं. खूप छान प्रेम मला मिळालं. तिथून येतानाही विद्यार्थी, सर तुम्ही जाऊ नका. पण माझी कौटुंबिक जबाबदारी असल्यामुळे ते जावंच लागतं. तिथून मी याला आलो मनसर, पुणे जिल्ह्यात. आणि तिथं मला कारण जशा जागा ट्रान्सफरसाठी असतील त्याप्रमाणे तुम्हाला मिळेल, त्याप्रमाणे मी तिथे गेलो मनसरला. एकदम खेडेगाव होतं आणि तिथेही वातावरण खूप छान. खेडेगावातले विद्यार्थी खूप चांगले असतात. त्यांच्याकडे प्रेम असतं, जिव्हाळा असतो. बरोबर, जिव्हाळा असतो. आणि शिक्षकांच्या पुढे ओपन होतात ते. खरंय. असं डिझर्व नसतात, असं काही नाही. बरोबर, रिझर्व नसतात ते एकदम ओपन होतात. असंच कॉलेजमध्ये पण मनसरला झालं. मनसरलाही अनेक विद्यार्थ्यांबरोबरचे संबंध, काही विद्यार्थ्यांची मी लग्न लावून दिलेले आहेत. अरे बापरे. तिथे ते माझा एक विद्यार्थी सुपेकर म्हणून आहे, त्याचं लग्न आम्ही लावून दिलं होतं. आणि तो आज मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाला. अच्छा. तर असे चांगले. आणि बऱ्याच वेळेस काय होतं, विद्यार्थ्यांचं वय वेगळं असतं आणि ते विद्यार्थी मग ग्रुपिझम, भांडणं तणं, तेही मला सोडवायचं, माझ्याकडेच यायचं ते. कारण ते विद्यार्थी मला मानायचे, म्हणून जा तुम्ही बघा ते काय, असं करून मी तिथेही बऱ्यापैकी हे केलं होतं. मग असं काही असेल समजा की आता खरंच सिनियर कॉलेजमध्ये शिकवायचं
म्हणजे हे सगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं, कारण की विद्यार्थ्यांचं एक वेगळं वय असतं. तर असे कधी काही संघर्षाचे प्रसंग आले किंवा वरिष्ठांसोबत कधी काही संघर्ष झाले, त्यातून तुम्ही मार्ग काढला, असं काही? संघर्ष झालेले आहे इथं SSGM आपल्याकडे इकडे फारसा एवढा नव्हता, तिथं झाला एक संघर्ष, पण त्या मुलांनी लगेच ऐकलं, फार मोठे काही झालेलं नाही. पण इथे मात्र कोपरगावला हे फ्रिक्वेंट व्हायचं, कारण तिथली परिस्थिती वेगळी होती, खरं. आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती वेगळी. इथे आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती वेगळी होती, आणि इथं संघटना खूप आहे कोपरगाव, त्यामुळे संघटनेमुळं प्रॉब्लेम नेहमी SSGMला येत होते. मी SSGMचा जवळजवळ 15 वर्ष शिस्त कमिटीचा चेअरमन, फॅकल्टी इन्चार्ज पण होतो मी. आणि अशा परिस्थितीमध्ये ती माझी मदर इन्स्टिट्यूट आहे, तिचं नाव खराब होऊ नये हा माझ्या मनात पहिल्यापासूनच. म्हणजे असे काही इन्सिडेंट झाले का पहिला मी तिथे असायचा. एक असेच विद्यार्थ्याचं नाव घेत नाही की तलवार घेऊन मारामारीला आलेला होता. अरे बापरे. आणि तो मी वरच्या वर्गात शिकवत होतो, खाली काय आवाज आला म्हणून मी बाहेर आलो, तर ते तलवार, मग मी तसाच जिन्याने खाली पळत आलो आणि त्याचा वरचा तलवारीचा हात तसाच धरला. त्यांनी मला बघितलं, त्याने बघितल्यानंतर तो लगेच निमूटपणे निघून गेला, कुठलीही रिॲक्शन दिली नाही. आणि ज्याला मारणार होतो त्याला मी सोडवलं, प्रिन्सिपलकडे पाठवलं, आणि तिथंच ते मॅटर थांबवलं. तर ह्या ज्या गोष्टी आहे, ह्या गोष्टी महाविद्यालयीन शिक्षणामध्ये होतच असतात, कारण ते वयच वेगळं असतं. बरोबर आहे. आणि ते यामध्ये रायव्हलरी असते, बरोबर. त्या रायव्हलरीमुळे हे प्रॉब्लेम तयार होतात. आणि काही वेळेस मग प्रिन्सिपलचंही दुखावले जातात की ह्यालाच सगळे ऐकतात, आपलं कोणी ऐकत नाही, असंही होतं. तर अशा वेळेसही मग प्रिन्सिपलचे गैरसमज होण्याचा, आणि रयत शिक्षण संस्थेमध्ये प्रिन्सिपल हा एकदम मोठा घटक, सर्वाधिकार त्यांच्याकडे असतात कॉलेजचे, दुसरीकडे नसतात तेवढं. तर तिथं सर्व, आणि ते म्हणेल ती संस्था रिकमेंड करते. तर त्या मग असे संघर्ष झाल्यामुळं बऱ्याचशा वेळेस होतात असे, आणि त्यामुळे प्रिन्सिपलनी बऱ्याच वेळेस माझा मी ज्या सब्जेक्टला शिकवायचे ते विद्यार्थीच ॲडमिशन थांबवायचं असे केलेलं आहे, आणि याची ट्रान्सफर होईल. पण त्यांना वाटलं मी रिकमेंड केलं म्हणजे ट्रान्सफर होईल. पण त्यांना हे कळलं नाही की ज्युनियर मोस्टची त्यात बदली होते. बरोबर आहे. आणि तसंच झालं, ज्युनियर मोस्ट गेला, मी हेड ऑफ द डिपार्टमेंट होतो, त्यामुळे मी तिथेच थांबलो. ह्या काळामध्ये मला डॉक्टर गोंदकरांची पण उपयोग झाला की त्यांनी आमचे जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड आहे किंवा रिस्पॉन्सिबल पर्सन आहे त्यांना हे समजून सांगितलं की नाही, तसं नाही आहे, की तो मुलगा तसा नाही आहे, तो माझा भाऊ आहे आणि तुमचा गैरसमज झालेला. मग तो गैरसमज त्यांनी काढून टाकला आणि ते मॅटर सेटल झालं. असे संघर्षाचे सर, जसे संघर्षाचे प्रसंग येतात तसं शिक्षकाच्या आयुष्यामध्ये काही कृतार्थतेचे क्षण पण येतात. मी प्रत्येक शिक्षकाला हा प्रश्न विचारतो की असा एखादा क्षण शेअर करा जेव्हा तुम्हाला शिक्षकी पेशा निवडल्याचा सार्थ अभिमान वाटला, कृतार्थ झाल्यासारखं वाटलं. मी 1996चा तो क्षण आहे. आमच्याकडे शिकवताना काय होतं बरं का, सिलेबस चेंज होतात, नवीन नवीन सब्जेक्ट येतात. तर त्यावेळेस साधारण एक 90-92च्या दरम्यान 78लाच एक सब्जेक्ट आला एपिकल्चर म्हणून, आणि मी एंटॅमॉलॉजीमध्ये MSc केल्यामुळं ते हेड ऑफ द डिपार्टमेंट सांगितलं तुम्ही घेऊन टाका आता एपिकल्चर. आता नवीन सगळे बुक्स वगैरे, आपले इंडियन ऑथर पण नाही, फॉरेन ऑथर त्याचे, आणि ते तुम्ही घ्यायचं. म्हटलं ठीक आहे, मी म्हणजे रेडी आहे. मग त्यामध्ये मी तो प्रोजेक्ट घेतला, मधमाशा पालन एपिकल्चर, हे मी मंचरला स्वतः केलेलं आहे. आणि त्यामध्ये विद्यापीठाचे कुलगुरू जे आहे ते आमच्या प्रोजेक्टला भेट द्यायला आले होते आणि त्यांनी माझ्या पाठीवर त्या मधमाशा जवळजवळ 3-4 पेट्या मी आणल्या होत्या आणि त्या तिथल्या जंगलाचा जो डोंगराचा भाग आहे तिथे ठेवल्या, कॉलेजच्याच जवळ आहे. आणि मग त्याचं इन्स्पेक्शन करायचं.
तर माशी चावली नाही पाहिजे आपल्याला. हो हो इतक्या स्मूथ हँडलिंग तुमचं असलं पाहिजे. खरं आहे. मग ते मी दाखवायचो विद्यार्थ्यांना. मग विद्यार्थ्यांना जे शिकवायचो मी तिथे, तर मध पराग कसा कलेक्ट करतात, मध कसे कलेक्ट करतात, ते नेचरमध्ये मुलांना घेऊन जायचं आणि त्यांना दाखवायचं. अरे वा. मधमाशी किती शिस्तबद्ध आहे, कशी काम करते, हे त्यांना तिथं शिकवणं वेगळं, पण प्रॅक्टिकली दाखवणं वेगळं. आणि ज्यावेळेस कुलगुरू भेटायला आले तिथं, तो माझ्या आयुष्यातला सर्वोच्च क्षण होता. एखादा माजी विद्यार्थी अनपेक्षितपणे भेटला, खूप उच्च पदस्थ अधिकारी झालाय किंवा असं काही आहेत का प्रसंग? आहे. अनेक विद्यार्थी आहे माझे. माझा उच्च पदस्थ विद्यार्थी म्हणजे डॉक्टर विष्णू मगरे म्हणून आहे. बरं. तो कुलगुरूपर्यंत गेला. बापरे. आणि तो कीर्ती कॉलेज मुंबई तिथं प्रिन्सिपल होता. फर्ग्युसन कॉलेज पुण्यामध्ये प्रिन्सिपल होता. ते कुलगुरूमध्ये ते गेले आणि मला त्यांचा सार्थ अभिमान आहे. त्यांची माझी पहिली बॅच मी शिकवायला, त्यांना TYBCला शिकवायला होतो. त्यानंतर माझा एक दुसरा एक विद्यार्थी आहे, तो त्याची आज कोपरगावात ॲग्रो सोल्युशन म्हणून इंडस्ट्री आहे. ओके. तो इंडस्ट्रियलिस्ट झाला. अच्छा. अत्यंत गरीब परिस्थितीतला विद्यार्थी इंडस्ट्रियलिस्ट होऊ शकतो. आज त्याची साधारण एक 50-60 कोटीचा टर्नओव्हर असेल. वा. आणि तो विद्यार्थी तो माझ्याकडे 1996 साली आला आणि तो एकदम ग्रामीण भागातनं आला. आणि त्या वर्षी मला नवीन सब्जेक्ट परत दिला, तो म्हणजे बायोकेमिस्ट्री. आता बायोकेमिस्ट्रीमध्ये अगोदर शिकवलेले टीचर ट्रान्सफर झालेले होते आणि ती रिस्पॉन्सिबल माझ्याकडे आली. मग मला परत केमिस्ट्रीमध्ये शिरावं लागलं आणि मग तो सब्जेक्ट मी त्यांना शिकवला. आणि तो सब्जेक्ट शिकून झाल्यानंतर त्यांना सँडअप देतो ना आपण, त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांनी, त्यावेळेस आमचे प्राचार्य पण यायचे सँडअपला, मग त्या विद्यार्थ्यांनी त्यावेळेस बोलून दाखवलं की गोंदकर सरांनी, कोणी घेत नव्हतं बायोकेमिस्ट्री शिकवायला, गोंदकर सरांनी घेतलं आणि ते अत्यंत चांगल्या पद्धतीने शिकवलं. आणि आम्ही त्याचा एक्झाममध्ये तुम्हाला मार्क्स वगैरे पाडून दाखवू, हे प्राचार्यांच्या समोर त्यांनी बोलून दाखवलं. तो एक क्षण मला खूप चांगला वाटतो. आणि बाकीचे क्षण तर येतात, लोक रस्त्यात येतात, विद्यार्थी पाया पडतात, हे ते तर नेहमीच क्षण आहे. पण तो एक आपला, आपण काहीतरी चांगलं शिकवलं याचा तो फीडबॅक आहे. सर, आता जेव्हा तुमची नोकरी चालू होती त्यावेळेला मॅडम सुद्धा नोकरीला होत्या. आता प्रत्येकाला बाहेरून बघताना असं वाटतं की अरे नवरा बायको दोघंही नोकरीला आहे, यांना चांगलं आर्थिक उत्पन्न मिळत असेल, पण शेवटी त्या गोष्टीचा काही त्रासही असतो, त्याचे काही ड्रॉबॅक्सही असतात. तर दोघंही नोकरीला असल्यामुळे कधी म्हणजे कुटुंबाकडे दुर्लक्ष वगैरे होणं, असं काही प्रसंग आले का? नाही, मी त्या बाबतीत, मिसेसच्या बाबतीत खूप सुदैवी आहे. माझे दोन्ही मुलं जे घडले ते माझ्या मिसेसमुळं घडले. वा. मिसेस तसं बहुआयामी व्यक्तिमत्व आहे, प्रतिभावंत आहे त्या. आणि विद्यार्थ्याच्या म्हणजे मुलांच्या व्यक्तिमत्वामध्ये कसं कसं त्यांना फुलवायचं. आमची मुलगी महाराष्ट्र लेवलला भाषणामध्ये गेलेली आहे, महाराष्ट्र लेवलला. अच्छा. तिचं संपूर्ण व्यक्तिमत्व, भाषणाचं जे क्वालिटी ती मॅडमनी डेव्हलप केली. वा. मॅडम सुंदर आशय ते लिहून द्यायचं आणि ती मुलगी एक पाठी होती. वा. एकदा वाचलं का तिचं तोंड पाठ आणि तिची फेक एवढी छान होती की पुढचा इम्प्रेसच होता. ती महाराष्ट्र लेवलला गेली होती, संस्थेचं टॉप मोस्टला ती संस्थेच्या कार्यक्रमात असायची आणि कायम ती पुढे राहिली. तिच्या पर्सनॅलिटीमध्ये खूप मोठा बदल झाला त्याच्यामुळं. आणि चिरंजीव तसा तो थोडासा इंट्रोवर्ट होता, पण तो अभ्यासात खूप चांगला होता. ती पण अभ्यासात खूप चांगली, ती डॉक्टर झाली, हा इंजिनियर झाला आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व घडवले त्यांनी. आणि त्यात माझा फारसा मोठा वाटा नाही, मॅडमचा तो वाटा, तो श्रेय त्यांना दिलं पाहिजे असं. आणि सर्व्हिसचं म्हणाल तर सर्व्हिसमध्ये त्या स्त्रीला खूप त्रास होतो. घरचं बघायचं, मुलांचं बघायचं आणि कॉलेजचं बघायचं. बरोबर आहे.
ह्या तिन्ही गोष्टी त्या करत होत्या आणि त्यांनी कधीही नकार दिला नाही किंवा कधी मागे हटल्या नाही. नाही. हे बरोबर. त्यांचं मोठेपण आहे, ते मी मान्य करतो. सर आता तुमची साधारणतः सर्व्हिस किती वर्ष झाली? माझी 37 वर्ष सर्व्हिस टोटल. त्यातली साधारण 10 वर्ष बाहेर आणि 27 वर्ष कोपरगावला असं झालं. ओके. मग आता तुम्हाला म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्हाला इतके वर्ष झाले, शिकवायला तुम्हाला आवडायला लागलं होतं, हे सगळं असताना मग जेव्हा निवृत्तीचा दिवस आला किंवा निवृत्ती ही जी संकल्पना होती, हे तुम्ही कसं स्वीकारलं? निवृत्तीचा एक क्षण मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस स्टँडअप होतं शेवटचा, त्या कार्यक्रमाला सहसचिव पण आले होते आणि त्या कॉलेजची थोडीशी परिस्थिती जरा डिक्लाईनमध्ये गेलेली होती आणि सगळ्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लोकांचं म्हणणं होतं की इथले प्राध्यापक चांगलं शिकवत नाही किंवा ते घरी लक्ष देतात, कॉलेजकडे कमी लक्ष देतात, त्यामुळे ही परिस्थिती आली. तर मी सहसचिवाच्या समोर असं बोललो होतो की ह्या आमच्या प्राध्यापकांचा दोष नाही, यामध्ये आमची मदर इन्स्टिट्यूट आहे आणि तिचं कुठलंही बदनामी आम्ही सहन करणार नाही आणि त्याच्यासाठी लागेल ते करण्याची आमची तयारी असते. आमचे प्राध्यापक सगळे त्या प्रकारचे आहेत. तुम्ही उगाच त्याच्यावरती ब्लेमिंग करता. माझ्यावरही पण ब्लेमिंग तुमचं झालेलं आहे, पण आज मी तुम्हाला सांगतो, मी निवृत्त होतोय, तर तुम्ही तुमचे ॲडमिनिस्ट्रेटर बघा, त्यांचं इन्स्पेक्शन करा, ते काय वागतात त्यांच्याकडे बघा. एवढं धाडस मी तिथे त्यांच्या समोर दाखवलेलं आहे, कारण माझ्याकडे तो स्पष्ट व्यक्त करू शकतो मी. आणि सगळ्यांनी, खालच्या सगळ्या ऑडियन्सनी, प्राध्यापकांनी टाळ्या वाजून ते स्वागत केलेलं आहे. तो निवृत्तीचा क्षण होता माझा. आणि निवृत्त झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो प्रॉब्लेम येतोच. खरं आहे ते, कारण इतक्या वर्षाची सवय आहे, रुटीन असते. रुटीन तर जाऊ द्या, पण विद्यार्थ्यांच्या बरोबरची जी अटॅचमेंट आहे ना, ती थांबते. बरोबर आहे. आणि आज निवृत्त झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कॉलेजला जर मी गेलो तर दुसरं दडपण असतं, अरे हे निवृत्त झाले कशाला, असं पण होतं. तर तो मोठा म्हणजे निराशाजनक क्षण आहे आणि तो पचवायचा असतो, ही पण वस्तुस्थिती आहे. पण तो पचवावा लागतो आपल्याला. ते वाईट जरी असेल तर तो पचवावा लागतो, त्याला इलाज नाही. बरोबर आहे. सर आता मग निवृत्तीनंतर मग तुम्ही तुमचं पुढचं आयुष्य जे आहे त्याचं नियोजन कसं केलं, किंवा कुठल्या ज्या गोष्टी करायच्या राहून गेल्या होत्या त्या तुम्ही निवृत्तीनंतर केल्या, त्याच्याविषयी सांगा ना. निवृत्तीनंतर मी असं ठरवलं की आम्ही दोघांनी की शिर्डीला आपण यायचं. आणि मग जो मी इकडे कुटुंबाकडं सर्व्हिसमध्ये असताना जे लक्ष दिलेलं होतं त्याप्रमाणे डेव्हलपमेंट माझ्या याच्याप्रमाणे मी केलेली आहे. तर त्यामध्ये असं काही वेगळं झालेलं नाही. फक्त कारण माझं वय 60 झालेलं होतं त्यावेळेस, आणि आता इतके वर्ष आम्ही एकत्र भावंड होतो, तर मला तिथे सेपरेशन करायचं होतं आणि ते सेपरेशनसाठी मी प्रयत्न केले. ते सेपरेशन झालं आणि मग परत आता वेगळ्या वातावरणामध्ये मी आलो. ते वातावरण म्हणजे आता कमर्शियल व्यावसायिक वातावरण. तर मला ते काही सूट होईना, ते काही शक्य होत नाही, कारण माझं आयुष्य ते शिक्षणात गेलं, विद्यार्थ्यांच्यात गेलं. इकडे माझं मन काही रमत नव्हतं. तर मी चिरंजीवला नोकरीचा राजीनामा द्यायला लावला आणि हे तुझं आहे, तू आता सांभाळ. इतके दिवस आम्ही सगळं सांभाळलं, तुझं तू बघ. त्याप्रमाणे त्याला मी बोलवलं. त्याची मिसेस डेंटिस्ट आहे आणि तिचीही परवानगी घेतली की तुम्ही या. त्यांना विनंती केली मी की तुम्ही या, कारण ते पुण्यात होते. बरोबर. आणि पुण्यातून इथे येणं जरा थोडंसं अवघड आहे. मग त्यांनी दोघांनी मांडलं, आम्ही जो प्रस्ताव मांडला तो ते मानलं. ते दोघंही आले. आमच्या शब्दाप्रमाणे आम्ही सुनबाईला क्लिनिक काढून दिलं. ती तिच्या क्लिनिकमध्ये रमली. आज सेटही झालेली आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. खूप चांगलं. आणि मुलाकडे तो व्यवसाय सोपवला. आता मला काय करायचं हा मोठा प्रश्न होता. म्हणून मी शेतीमध्ये थोडंसं लक्ष दिलं आणि माझ्या नशिबाने त्या सगळ्या गोष्टी चांगल्या घडत गेल्या आणि आज
आता मी तिथे एक फार्म हाऊस बांधतोय आणि चालू आहे काम, आणि शेती पण आता डेव्हलप करतोय. आणि सर मग निवृत्तीनंतर माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही विश्वभ्रमण पण सुरू केलं, तर तुम्ही कुठे कुठे जाऊन आले, कुठल्या कुठल्या देशांना भेट दिली? आमचं हे ठरलेलंच होतं. आमची म्हणजे आमची धर्मपत्नी हिला फिरण्याचा खूप इच्छा होती, की ती म्हणे तुम्ही काही करा पण मला बाहेर फिरायचं आहे. आणि माझी पण इच्छा होती की आपण आलोय जन्माला तर तोही आनंद घेतला पाहिजे आपण. बरोबर आहे, खरं आहे. आणि मग आम्ही हळूहळू म्हणजे रिटायरमेंटच्या अगोदरच सुरुवात केली होती, खरं आहे. आणि मग अगोदर इंडियामध्ये कुलू, मनाली, केरळ वगैरे, त्याच्यानंतर उत्तराखंड वगैरे केलेलं थोडं थोडं. पण फुल फ्लेज आम्ही सुरुवात केली बाहेर जायला. मग सुरुवातीला आम्ही याला गेलो, थायलंडला गेलो, मलेशिया, सिंगापूर, तिथे जाऊन आलो. त्यानंतर आम्ही भूतानला गेलो. पण फिरल्यामुळं आपल्याला बाहेरचं कळतं. बरोबर आहे, खरं आहे. कोणता देश कसा आहे, कोणत्या देशाने कशी प्रगती केली आहे, खरं आहे. ते माणसं कसे आहेत, ते काम कसं करतात हे आपल्याला कळतं. मला भूतान हा देश छोटा आहे पण खूप आवडलेला आहे, सुंदर आहे. आणि तिथं फिमेल डॉमिनेटिंग सोसायटी आहे. अच्छा. आणि त्या स्त्रिया, पुरुष कामं करत नाही जास्त. मग पुरुष कुठले कामं करतात, ड्रायव्हिंग किंवा अजून दुसरं काही असेल ते. आणि ह्या हॉटेलिंग पण, हॉटेल जे ऑर्गनायझेशन आहे ते टोटल ऑर्गनायझेशन लेडीजवरती चालतं. बापरे. इतक्या त्यांचा पेहराव, त्यांची शालीनता, इतकं छान हॉस्पिटॅबिलिटी, इतकं छान आहे भूतानमध्ये. तिथलं वातावरण, राजेशाही आहे तिथे, खूप चांगलं, छोटासा आहे. आणि असं म्हणतात ना की एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून जगामध्ये एक नंबरचा तो देश आहे. इतकं छान एन्व्हायरमेंट आहे तिथे, फ्रेश एअर, कार्बन नाही तिथे, असं आहे. सर मग तुम्ही आता निवृत्त झाल्यानंतर शिर्डीमध्ये आला. मग शिर्डीमध्ये आल्यानंतर कुठल्या कुठल्या म्हणजे सामाजिक संस्थांशी तुम्ही जोडले गेला? तसं माझा हे नव्हता की वेगवेगळ्या संघटना आहे, मला त्या संघटनेत जायचं नव्हतं. वेगवेगळे पॉलिटिकल ग्रुप आहेत त्याच्यातही मला जायचं माझी इच्छाच नाही, कारण माझं कन्स्ट्रक्टिव्ह विचारसरणी असल्यामुळे मला याच्यात मी रमणार नव्हतो. तर डॉक्टर एकनाथ काकांनी मला सांगितलं की सर आता तुम्ही निवृत्त झाले तर लायन्स क्लबमध्ये या. मला ही संघटना पॉझिटिव्ह वाटली, कन्स्ट्रक्टिव्ह आहे, आणि म्हणून मी इथे आहे. तर त्याचप्रमाणे दुसरी एक संघटना आहे ग्रीन अँड क्लीन, तीही कन्स्ट्रक्टिव्ह काम करते. शिर्डीच्या वातावरणाच्या संदर्भात असेल, वृक्षारोपणच्या संदर्भात असेल, की ह्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. त्यामध्ये मी स्वतःहून सहभागी झालो की मला आवडलं तिथं काम करायला. आणि लायन्स क्लब ह्या दोन्ही संघटनांमध्ये मी सहभागी आहेत. आणि सर आता मग लायन्स क्लब ऑफ शिर्डी साईला जोडल्या गेल्यानंतर तुमच्यावर मागच्या वर्षी अध्यक्षपदाची जबाबदारी होती, तर तो तुमचा अनुभव कसा होता अध्यक्षपदाच्या कार्यकाळातला? आमचं बघा, करोना पॅन्डेमिक हे टोटल सिव्हिअर एन्व्हायरमेंट होतं. बरोबर आहे. म्हणजे सगळेजण घरात होते, कोणी बाहेर पडत नव्हतं, आणि एक नैराश्याचं वातावरण तयार झालेलं प्रत्येकाच्या मध्ये. कसं होईल, काय होईल, हे संपतंय का नाही, असं सगळ्या गोष्टी आल्या. मग ह्या नैराश्यातून आपल्याला बाहेर कसं येता येईल, तर आमचे PST, त्यात आपले महेश वैद्यजी, ह्यांनी एक संकल्पना, आज तुम्ही जी संकल्पना उचलून धरली आणि ती खूप चांगली आहे की याच्यातनं माणूस घडतो. बरोबर आहे. तुमची ही जी मुलाखतीची संकल्पना येत ना, माणूस घडतो, हे फार महत्वाचं आहे. तसंच ती संकल्पना होती की स्वप्नातही न बघितलेले दिवस म्हणजे लॉकडाऊन, ही निबंध स्पर्धा आम्ही केली होती, त्याचं आम्ही हे प्रकाशन केलेलं आहे. तर ही पुस्तिका काढण्यामध्ये महेश भाऊ, मी, नंतर वाल्मिक तुरकणे, गोंदकर मॅडम, अशा 5-6 जणांचं फार मोठं योगदान आहे त्यामध्ये. सगळ्यांनी याच्यातनं काय झालं, निबंध स्पर्धेमुळं प्रत्येकाचं व्यक्तिमत्व कळालं. बरोबर आहे. प्रत्येक व्यक्ती वाचता आला, बरोबर आहे. त्याचे विचार कळाले. हे सगळ्या क्लबला कळालं. खरं आहे.
आणि त्यातनं एक ऊर्जा निर्माण झाली. बरोबर. आणि ती ऊर्जा आमच्या क्लबला ऊर्जा देऊन गेली. खरं. आणि सगळे लोक ऍक्टिव्ह झाले त्यामध्ये. हो. त्यानंतर आम्ही एक राखी मेकिंग म्हणून एक कॉम्पिटिशन घेतली होती, रंगोळी कॉम्पिटिशन. या सगळ्या कॉम्पिटिशनचं आम्ही काय केलं की 1, 2, 3 नंबर काढले आणि त्यांचं बक्षीस वितरण पण केलं. मग त्यावेळेस त्या काळामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून आम्ही ते कार्यक्रम केलेला होता. आणि याच कालावधीत बरेचशा इव्हेंट झाले. आम्ही बघा सुरुवातीला ते एवढं नव्हतं, त्यावेळेस आम्ही एक इन्स्पिरेशनल ॲक्टिव्हिटी म्हणून शिर्डीमध्ये MPSC सुटलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला होता. म्हणजे त्या विद्यार्थ्यांसाठी ते विशेष काहीच नव्हतं. हो. परंतु बाकीच्या विद्यार्थ्यांना कळावं की अशा लोकांचा सत्कार केला जातो, त्यांच्या पाठीवर थाप दिली जाते आणि त्याचा इम्पॅक्ट बाकीच्या लोकांवरती व्हावा हा त्याच्या पाठीमागे. त्यावेळेला शिर्डीची परिस्थिती पण वेगळी होती. म्हणजे लोकांना आता कळून चुकलं होतं की आता बिझनेसमध्ये फार नाही, आता म्हणजे फ्युचर नाही आहे आणि असं हे मुलं करतायत शिर्डीमधले. खरं इम्पॅक्ट होतो. त्याच्यानंतर एक मोटिवेशनल ऍक्टिव्हिटी घेतली आम्ही, शाडू गणपती. हो. महेश भाऊंच्याच सुविधाच्या पुढे आम्ही तो स्टॉल लावला होता. तो एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनमध्ये आम्हाला त्याचा उपयोग होतो आणि त्याचा परिणाम आज शिर्डीमध्ये बघा, परिस्थिती आता बदलली आहे. शिर्डीमध्ये मागच्या वर्षाचे सगळे गणपती एक शाडू गणपतीपासून याच्यापासून होते, मातीपासून, किंवा मग ते शेणापासून होते, किंवा मग ते तुरटीपासून होते. हा बदल आहे. बरोबर. कोणीतरी सुरुवात करावी लागते. मग इथेच एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन होतं, म्हणून मी मोटिवेशनल ऍक्टिव्हिटी म्हणतो मी त्याला. तर ते फार महत्वाचं होतं. खरं. त्याच काळात ती निबंध स्पर्धा झाल्यानंतर आम्ही एक माऊली प्रतिष्ठान म्हणून आहे, तिथे आम्ही भेट दिली. तिथे अनाथ स्त्रिया ज्यांच्यावर अत्याचार झालेले आहेत अशा स्त्रियांचं तिथं संगोपन केलं जातं. तिथं आम्ही 10,000चं डोनेशन आम्ही तिथे दिलेलं आहे. आणि एक आपलं कॉन्ट्रीब्युशन असं, आपण तर त्यांच्यासाठी काही करू शकत पण फुल ना फुलाची पाकळी म्हणून. तर लायन्स क्लबमध्ये ह्या ऍक्टिव्हिटी फार महत्वाच्या होत्या आमच्या दृष्टिकोनातून. त्या आम्हाला जसं शक्य झालं, महेश वैद्य, मी आणि भुगे काका वगैरे असे मिळून आम्ही ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी केल्या आहेत. आम्ही सर आता ऑब्झर्व करतो, आता हे तर अध्यक्षपदाचा काळ झाला, पण जेव्हा तुमच्याकडे म्हणजे अध्यक्षपदही नव्हतं, तुम्ही फक्त सदस्य आहात, पण तरीसुद्धा तुम्ही प्रत्येक ॲक्टिव्हिटीला येतात, दोघंजणं त्यामध्ये सहभाग घेतात आणि आम्हाला त्याचा खूप छान आनंद वाटतो. कारण की ॲक्टिव्हिटी प्लॅन केली की आम्ही पहिले तुम्हाला दोघांना अपेक्षित धरतो आणि तुम्ही येतात पण. तर कसं वातावरण तुम्हाला कसं वाटतंय क्लबमधलं आता? क्लबमध्ये खूप सुंदर वातावरण आहे आणि आमचं म्हणाल तर आम्ही ज्या ठिकाणी जातो ना तिथं 100% देण्याचा प्रयत्न करतो. बरोबर आहे. जर प्रकृती नसेल व्यवस्थित तरच तो, नाही तर झोकून देण्याचं काम आम्ही करतो. हे मला रोहन गुरुजीकडनं कळालं. कसं आहे खरं आहे ते इम्पॅक्ट कसं, मी म्हटलं ना व्यक्तिमत्व कसं फुलं जातं, तर अशा प्रकारे त्याला काय स्पेसिफिक संस्कार करावा लागत नाही, ते फॉलो होतात. तर ते 100% देण्याचा मी प्रयत्न करतो. आमच्या मिसेसचाही तसंच आहे, त्यामुळे आम्ही दोघंही शक्यतो सगळे कार्यक्रम अटेंड करतो. सर माझा ॲक्च्युली एक प्रश्न आधीच्याच भागातला होता, तो विचारायचा राहून गेला की माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला मध्ये तुम्ही आजारी पडला होता, खूप सिरियस आजार होता, काय त्याच्याविषयी? मी 1994 साली मला अपेंडिसायटिसचा त्रास झाला आणि मला हे कळालेच नव्हतं अगोदर, कारण माझी प्रकृती एकदम धडधाकट, मला तोपर्यंत कसलाही आजार नाही, काय नाही. आणि अचानक पोट दुखायला लागलं. मग मी डॉक्टरांकडे गेलो, पण डॉक्टरांना काही निदान झालं नाही. त्यावेळी सोनोग्राफी नव्हती, त्यामुळे ते ह्या गोष्टी झाल्या नाही. पण दुर्दैवानं माझं अपेंडिक्स बस्ट झालं आणि माझ्या डायफ्रॅमपर्यंत पॉयझनिंग झालं बॉडीचं. म्हणजे आय एम लिडिंग अ बोनस लाईफ टुडे आय एम लिडिंग अ बोनस लाईफ. जवळजवळ 94 पासून मी बोनस लाईफ, आणि यातही परत बाबाच मला समोर दिसतात. त्यावेळेस डॉक्टर कोते म्हणून शिर्डीचे कोपरगावला होते, त्यांनी मला तिथून उचललं आणि श्रीरामपूरला ॲडमिट केलं आणि तिथं माझं ऑपरेशन झालं. मी वर जाता जाता खाली आलेलो. बापरे. असं फार त्यावेळेस
मॅडम पण आजारी होत्या, त्यांचा पण पाय मोडलेला, त्या येऊ शकत नव्हत्या. माझे मित्र आणि माझे भाऊ हे सगळे तिथं हजर राहायचे. बरेच जण म्हणायचे त्यांचं काही खरं नाही, आता ते जातील बहुतेक, परंतु ज्यांनी कृपा त्यांनी मला तारलेलं आहे तिथं, आणि त्यातनं पण मी बरा झालेलो आहे. आणि आज ताग आहे. पण त्याच्यातनं माझी एक गोष्ट मिस झाली. मी त्याच्या अगोदर PhD साठी रजिस्ट्रेशन केलं होतं मराठवाडा विद्यापीठात, आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर 2 महिन्यांनी मला हा त्रास झाला, आणि त्याच्यात साधारण माझे 3 वर्ष गेले. कारण माझं पूर्ण इंटेस्टाईन बाहेर काढून ते सगळं स्वच्छ करून, कारण पॉयझनिंग थेट डायफ्रॅमपर्यंत गेलेलं होतं, ते नलिफाय करावं लागतं पॉयझनिंग सगळं, आणि त्याच्यात साधारण माझे 3 वर्ष गेली. त्यामुळे माझी PhD गेली. मी जवळजवळ 1 महिन्यानंतर जेवायला सुरुवात केली ऑपरेशननंतर. चतकोर ज्वारीची भाकरी खायचो. ते जवळजवळ 6 महिने चाललं होतं, आणि तोपर्यंत मी कॉलेजला पण जॉईन झालो नाही. त्याच्यानंतर मी कॉलेजला हळूहळू जॉईन झालो. जसं जसं कॉलेजला जॉईन होत गेलो तसं माझा आहार वाढला, आणि मी 3 वर्षानंतर स्टेबल झालो, आणि त्यात माझी PhD गेली. आणि त्याच्यानंतर मग मी परत काही प्रयत्न केला, नाहीतर मी रजिस्ट्रेशन केलेलं. थोडा आपण आता शेवटाकडे येतोय मुलाखतीच्या. माझ्या मनातला एक प्रश्न असा होता की आपण बघतो, आपण म्हणतात असं समाजामध्ये की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्रीचा हात असतो किंवा स्त्री त्याच्या पाठीशी उभी असते. तर तुमच्या बाबतीमध्ये मला थोडंसं उलटं वाटतं की ताई आज वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेत आहेत. त्यांच्याकडे आत्ता सध्या 2 जबाबदाऱ्या आहेत, आणि त्याही राज्यस्तरीय आहेत. त्यानिमित्त त्यांना खूप भ्रमंती करावी लागते, फिरावं लागतं, आणि या सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये तुमचा त्यांना एक सायलेंट सपोर्ट असतो. तर कसं तुम्ही हे सगळं तुमचं नातं कसं? माझा ऍक्टिव्ह सपोर्ट असतो. सायलेंट या शब्दाचा अर्थ की पुढे येत नाही, पुढे मी माझं ते व्यक्तिमत्व आहे, मी पुढे येत नाही, मला ते आवडतही नाही. कारण करून सोडून द्यायचं असतं, असं माझं मत आहे. काय जे असेल ते कोणी येस म्हणू नो म्हणू, पण ते करून सोडून द्यायचं असतं. पण मी कायम बॅकला त्यांच्या पाठीमागे, आणि त्याच माझ्या पाठीमागे नाही आहे, मीच त्यांच्या पाठीमागे नाही, त्या सुद्धा माझ्या पाठीमागे आहे. माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्या माझ्या पाठीमागे उभे राहिले आहे, म्हणूनच मी आज व्यवस्थित आहे. बरोबर, खरं. ते काही मीच त्यांच्या पाठीमागे उभं राहतो असं नाही, त्याही माझ्या पाठीमागे वेळोवेळी हे रोल चेंज होत असं होत असतं. त्यामुळं हे आहेच आहे, आणि मला त्यांचा अभिमान आहे. ते जसं जसं पुढे जातात तसं तसं मला वाटतं अरे वा छान, आणि त्यांची सी डिझर्व्ड इट. म्हणजे त्यांची ती प्रतिभा आहे, सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे, आणि त्यांना अगदी लिहिलेल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतात. त्यांना स्कोप दिलाच पाहिजे. त्यांना स्त्रियांना अडवणं हे चांगलं लक्षण नाही. बरोबर आहे, खरं आहे. सर, आता शेवटचा प्रश्न की या उपक्रमाविषयी तुम्ही काय सांगाल, आणि सर्व सदस्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा कशा द्याल? हा उपक्रम एकदम छान आहे. म्हणजे हे सगळ्यांचंच मत आहे. यामधनं 2 गोष्टी होतात. मुलाखत देणारा आणि मुलाखत घेणारा यांच्या दोघांच्या व्यक्तिमत्वामध्ये विकास होतो. खरं आहे. कॅमेऱ्यासमोर कसं बोलायचं, आपल्या पुढे कॅमेरा आहे याची भीती मनात असू शकते. खरं आहे. आणि मुलाखत घेणारा जो आहे ना, त्याला तर खूपच चांगल्या ऑपॉर्च्युनिटी त्याच्यातून मिळू शकतात. आणि माझ्या तुम्हाला सदिच्छा आहेत की तुम्ही हे प्रोफेशनल कडे जावं, आणि ते तुम्ही करू शकाल ही खात्री आहे मला, कारण तुमच्या पर्सनॅलिटीतून ते मला वाटतंय, आणि आमच्या मनात इच्छा आहे तुम्ही हे करावं. आणि यातनं काय होतंय की प्रत्येक व्यक्तीचं अंडरस्टँडिंग काय आहे, विचार काय आहे, आणि त्याचं बिहेवियर काय आहे हे कळतं. बरोबर आहे. आणि आपल्या फॅमिलीमधले जे काही 40-50 लोक असतील त्यांच्याबद्दल प्रत्येकाची एक रिडिंग होते. खरं. आणि याचा उपयोग दुसऱ्यांना पण होतो की बाबा यांनी काय स्ट्रगल केलेलं आहे, यांचं कुठं चुकलं, यांचं कुठं बरोबर आहे, या सगळ्या ह्या गोष्टीचा परिणाम होतो. त्यामुळं हा प्रकल्प अत्यंत चांगला आहे. आणि हा प्रकल्पाची कल्पना तुम्हाला सुचली प्रथम, ते खूप चांगलं आहे, आणि त्याबद्दल तुम्हाला खरं धन्यवाद आहे. थँक्यू. असं आहे. शुभेच्छा कशा द्याल नवीन वर्षाच्या? नवीन वर्षाच्या शुभेच्छा मी अशा प्रकारे देऊ शकतो की प्रत्येकाने आपलं आयुष्य
सिस्टमॅटिकली घालवलं पाहिजे आणि ज्या ठिकाणी तुम्ही काम करत आहात तिथं 100% द्या दिला खरं आणि परस्यू करा, सातत्य ठेवा आणि तुम्हाला तुमचं आयुष्य घडत गेलेलं दिसेल. आणि त्यासाठी माझ्याकडनं आणि माझ्या परिवाराकडनं सर्व सदस्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांचं भविष्य साईबाबा असंच वृद्धिंगत करो अशी इच्छा. थँक्यू. तर मित्रांनो, हे होते आपल्या लायन्स क्लब ऑफ शिर्डी साईचे माझे अध्यक्ष प्राध्यापक रघुनाथ गोंदकर सर. आज ते इथे मनापासून व्यक्त झाले. मी आशा करतो की ते तुमच्या मनापर्यंत पोहोचलं असेल. हा व्हिडिओ सर्वांनी पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा, आपल्या आप्तेष्टांसोबत शेअर करा, लाईक करा, त्याच्यावरती प्रतिक्रिया द्या. लवकरच आपण पुन्हा भेटू मनापासून मनापर्यंतच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.